ओ शेट, ओ शेट. रायबा शेटला आज घेऊन जाणार होतो आम्ही पवनीला, परंतु झाला लय मोठा मॅटर. पुन्हा एकदा आपला ट्रॅक्टर अडकला, तिथं आमचा दिवस गेला. म्हणजे चला ती शेअर करूया आपण. आता रायबा शेट आणि काय सर्किट नाना उद्या येणार पवनीला, म्हणजे उद्या जाणार. सर्किट नाना म्हणजे कोण? भैया शेटनं एक आणलं वासरू, त्याचं नाव आहे सर्किट नाना. आणि जे आपण दाखवलेलं मागल्या तिसऱ्या का चौथ्या व्हिडिओत, तो VIP नाना, तो वेगळा. तो भैयाच्या शेडवा आहे, तो वेगळा, म्हणजे भैयाची वस्ती आहे तिकडं. आणि सर्किट नाना वेगळा आहे. ती म्हटलं आज कालच्या व्हिडिओत म्हटलेलं आज शेअर करतो, तर ती करता आलं नाही, कारण की आपल्या बलवान शेट अडकले. बलवान पुरा नादच पुरा केला आमचा ते नाच. तो म्हणतात बलवान म्हटला रे सारखा मुत्तूच का ना, नाद करते काय असंच बेसरत गेला. आणि इकडे ही शेट लय मस्ती करते, लय म्हणजे भयानक. भया चोराड्याचं मैदान पडलं की याला घेऊन जायचं बरं का. बाबऱ्याला किती तारखेला पडले पायरा करू. हा चांगलाच पायरा गेला पाहिजे, एवढ्या लांब जायचा म्हटलं. चला मला अजून आंघोळ करायची, परत जेवायचं. आता कशाची जेवते राहत, परत काळवायचा उद विचारलं पाहिजे. लागायला लागलाच पण खरं पावसाच कसं काय करणं तेच कळलं मला. आदतच पण आहे. चला फोन लावतो. आणि पेलवान आमचं बघा बाहेर यायला लागलेत. 66 दावणीचे पेलवान नाना मस्ती. 2 तारखेला मैदान आहे, आपण चोरायला जाऊया. किती तारखेला पडलंय मैदान दुसऱ्याचं. मला काल कोणतरी म्हणत होत ह्याचं, म्हणजे दुसऱ्याचं बाबऱ्याला घेऊन जावे की. मस्ती पण लय करायला लागला ना. चोरायला किती तारखेला बाई फोन करून विचाराय की. हा तेव्हा नंतर तिथे बघा की ह्याच्यावर आत्ता घालत होतं. आपण म्हणलं नाही त्या भागात आले होते आम्हाला. चिक्या मस्ती करत होतं. ठीक आहे मग तो बाहेर इतकी मस्ती करत होता यो, आपल्याला जरा वेळ झाला याला. आणि हे साहेब लोक काय दिसतंय माहिती काही. हा शरीर वेगळं दिसतंय. आता भरेल की, आता चालू एखादी तुला मारतोय. हा या कंडा बिंडा टाके की दुसरा आता का अजून नाही. तुझ्या लाडाचा आहे बरं का ते, तुझा लाड करते म्हणजे तुला लाड टाकते. अय बापरे शेठ, अय बापरे शेठ तुमचं काय होय, तुम्ही तिडच द्या नुसतं. आहे ते भोरकडे आहे का? भोरकडी कुठं आहे? हा 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 आपलं काय कपिला. मग तो कासरायला घाल्या म्हणतोस काय? कसं तू चालते काय तिडच देतोय. दीपक असेल घरात, त्याला येताना नाही लावली मग. बाय शेठ फ्रेश झालाय चांगला जीवा. न्यायला पाहिजे मैदानात साहेबच. नको बसून राहू दे. पवनी आता ह्याला घालायचे ना आज, त्याला आणि त्या सर्किट नानाला. तर आम्ही निघालो आहे काळामोड येथे वैरण आणायला. आणि आज आहे यात्रा काळवाईची, म्हणजे इगळवणं चालते आज. हा हिशोब असला घोळ झालाय आता. आम्ही इथं अजून पाऊस चालू झालाय. रायबा बाहेर आहे, बाबऱ्या बाहेर आहे, भाद्रा बाहेर आहे. वस्काल तापच झालाय बघा. अहो काय ऊन पडलेलं.
झाले का तुझं जागा बांध लवकर जाऊन चालते काय आलू गावात काढायला बघा खेळ काय झाला बाई शेटचा काय झालं गावतानं घासरायला लागले जागे खाली यायला लागले हा काय कोण आहे कोण आहे त्याला घेऊन की गाडी काय 2 व्हीलर आहे आले टेन्शन मला दे आता ना आले मला का हारायला लागले भैया तिनं डंपी हारायला लागले ना गावात इकडं आई डोसकन तापूस भैया तिकडं मार नको भैया बघ घे इकडं काय असा बघू परत काय होतंय डंपी पलटी होणार लय आकार लागल्या तिकडे गे भैया नाही बसणार भैया लय माग पण घेऊ नको ट्रॅक्टर कसा तो काय झालं ट्रॅक्टरला बटन नाहीत नव्हता त्यामुळे ग्रेपच गावला ट्रॅक्टर बदलायचा हा बस हा जाऊ दे आता हॅलो हा गावले ट्रॅक्टर वळवायला लागलो हिरी बशी हॅलो भैया मागे मार जरा मागे की हा बस जाऊ दे आता घुमत जाऊ दे जय बाळू मामा गरीब गाव ना का त्यात पाऊस पडला ट्रॅक्टर सारखा लागला का भैया असं डायरेक्ट वर मारला असता तिकडे बसत होता नाद करते काय त्याला सपलंय याला लागतंय त्याला घेऊन आता आईच्या गावात भैया आज करूया काय तर देणं दिलं पाहिजे सूरज मालेच पण होता झाला पिकअप अडकली आणि आता आणि एकदा ट्रॅक्टर अडकला आता आणि काय भैया शेटची चुकी नाही ह्याची चुकी आहे काय ह्या टायराची चुकी बांधवून घासायला भैया आता घसरा तसाच घसरा लागले मला टेन्शन तर नाही इकडे काय बा मला वाटलं असं खाली आहे का टेन्शन आले मला टेन्शन आले आणि आज काळाची यात्रा आहे यात्रेला पण जायचं आहे आणि बघू शकताय आता गावात इकडं आहे गावात आणायला निघालोय तिथं आहे की आणि तिथनं तसाच घरला जा म्हणा आमच्या ऐ लय गरज आहे आई गे अवघड झाले त्याला संपले ट्रॅक्टरचं भाई शेठ कसा लागा तुला अंदाज गावला त्याला हाय मारलास असा कसा अंदाज लावलास बरे तरी भाई शेठला म्हटलेलं मी शेठ तेल आहे का शेठ म्हटलं आहेत तेल हो शेठ तेव्हा पण तेच फारसं आता का जाऊन गेलेलो आम्ही अरे एकदा ते का व्हिडिओ बघितलाय आपली तेव्हा पण ट्रॅक्टर अडकला तेल संपलेलं आणि आता पण ट्रॅक्टर अडकला तेल संपले
बघ बरं तिथं आणि चौकात ये तो दादा घरा घरातून 500 रुपये कॅन घेऊन ये शेडो क्या नाही आधी घात जमा ना 500 त्या बारकी केला नेल की मग शेडो आहे कॅन बरं का बारका आहे चौकात तो दादा माहिती आहे अमृतधारा डेअरीला चिटकून जरा म्हणा डिरीच्या कडे नाही ती बंगला तो विचार कोणाला पण गाडी लावली 4 व्हीलर बस जरा लवकर फोन लाव म्हणा तिथे गेले बाटवड्यात नाही मधनं त्याला घेऊन नाही त्याला घेऊन का आम्हाला इकडे म्हणा हा मग तसं कर नात करती काय ठेवू का वैरणीचा दे दे शिवी दे व्हिडिओ केलाय मी काय की का आम्हाला येणार आहे सणावर देवाला संध्याकाळी पाहुणे आले गे आधी सर्किट ना निघालो का हान हान आधी आधी एकदा असंच झालं बाबा गेलो वैरणीला ट्रॅक्टर अडकला तिथं त्याला सपलं आता आणि ट्रॅक्टर अडकला त्याला सपलंय आता ते कार्यकर्ता दुसरा दिसतो आता घेतोय गावात तोडून बराबरा ते बाया तिसरा कोयता कुठं आहे होय बॅटऱ्या लावून बाया कुठे ठेवला तर कोयता भैया मग घ्या तिकडे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आई गे तर ड्रायव्हर आहे दुसरा आली ते आता गावात गावात सांगितलंय दगड टाकून नाही निघणार हा अगे मग चक्कर काय लागले जाऊ 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 काय गे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे थोडं थोडक्यात थोडक्यात निघाला निघाला मागा हा पुन्हा ट्रॅक्टर कसं तिकडे गेला बघ की उतरून लय नाही पण बिन कामाचं लोक द्याला ना काय करायला पाला कुठल्या दोन्ही टायर खाली टाकायला लागेल दोन्ही टायर खाली टाकायला लागेल तर माग काढला पाहिजे बघ आता आहे चढ ट्रॅक्टर फिरला इकडे माझं फोटो करून खाली काढला पाहिजे होय दोन्ही टायर खाली टाकायचं काय पाला पाला टाकला तरी पाहिजे डबके खाली तिकडे सरकं जाऊन ट्रॅक्टर कुणी काढला इकडे तर आता डम्पिंग सोडवलंय आम्ही आता नुसतं ट्रॅक्टर काढायचा ठरलाय सगळे झाले दूर आपल्या नाद करते काय नाद हे तर आहे बघा आपलं बलवान 550 त्याचा आता दिवाळीत बाजार दुसरी मार्ग तिसरी गावात आता हे कार्यकर्ता आला जे अर्धा तास वाट बघत बसलो आता दुसरा कार्यकर्ता तेल घेऊन आणि यायला लागलाय कारण की त्याचं तेल एका बाजूला गेलं ट्रॅक्टर असा इयर निघणार आहे ट्रॅक्टर असं तोंडवर झाल्यामुळे आणि 1000 रुपये तेल आण बाबा कोण आहे भाई हॅलो हॅलो काय देतो वहिनीच्या सांगितलं की 1000 रुपये ये की बाबा लवकर वहिनी म्हणते ते कॅश नाही माझ्याकडे ऐकंड की ऐकंड वहिनीकंड नको बाबा आमच्याकडे पैसा नाही आधीच काय म्हणते ती वहिनीच्याकडनं नको हॅलो हा ऐकंड की म्हणा पैसे नाही ते बुका लागले त्या मग तीच की मला मागायला लागली ती आईकडं नाही तुमच्याकडं ट्रॅक्टर अडकला इथे नाही नाही ती राहणार हॅलो खोलीत आहे खोली उघडू नको म्हणावं दार नाही लागाव खोलीत कुठे जाऊन तरी काय आम्ही तवा नाही कुत्र म्हणतोय त्याला चिक्क्याला ग हा बर बर लवकर म्हणावं पाऊस याच्या ना ट्रॅक्टर आणि अडकल होय चालते ठेवू का हा
नाद करते काय ट्रॅक्टरचा नाद. काय प्रकार केला आणि याला चालायचा इंगळाव म्हणत मला 11ला मोकळं करा. वाजले किती 1:07 झाली. तू चालणार आज बरं का इंगळाव. जाणार काय कपडे जायला जाणार. आणि काही तू विहीर आहे बघा मस्तपैकी. ऊस तरी खाऊया. होय चांगलं भरून आलेला काही बघ की. हे तू फोन कर मोठ्या म्हणून येला का लवकर म्हणून पावसाच्या आधी. हॅलो कसं आहे काय झाडी काय डोंगर काय भया शेट. आम्ही बसले डम्पिंग मध्ये झोपले बघा आता वाट बघून बघून. कारण की सूर्य शेट पण म्हटलं जातो मी तेलाचा म्हणजे कॅनच घेऊन येतो. कार्यकर्ता बसलाय काशीगाव स्टँडवर कॅन घेऊन. तिथं पडायला आला पाऊस काशीगावात. मग म्हटला मी जातो. मग तो गेला आता तेल आणायला. आता तेल टाक्या बघा ट्रॅक्टर निघतोय. आणि आज टाकणार होतो आम्ही पवनी. झालं कॅन्सल. आता उद्या पवनी टाकणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओत काय आपलं नंदी वगैरे व्यवस्थित दाखवता आलेलं नाहीत कुठलंच. त्यामुळे घ्या समजावून. कोणीतरी व्हिडिओ पाठवला. हा तिने व्हिडिओ पाठवला बघा लाडूचा. लाडूचा व्हिडिओ शेअर करेल आपल्या फॅमिलीवर असा डायरेक्ट. मी पण नाही बघितलेला अजून. लाडू शेट. तर लाडूचा विषय असा झालाय की ती माग नाहीत लागलेली. ते आपण बोललो नव्हतो का लाडू लाडू लाडू. मग ती म्हणते ती तुम्हाला लाडू पसंत पडलेला काय करणार आहे तुम्ही. आम्हाला पार्ट्या भरपूर यायला लागले त्या लाडूसाठी. म्हटलं थांबा जरा सांगतो तुम्हाला. आता लाडू आपल्या फॅमिलीवर शेअर करेल. ब्राईटनेस वाढवावं लागते. बघा हे लाडू कसा आहे लाडू. नात करते काय लाडूच. हे कुठले जातील मोडतं रे. मागून मांडी बिंडी बघ. आपला बलवान नात करते काय बलवान. बलवान अरे वा वा डीजे लाडलेला आहे. नशीब पाऊस आला नाही. असं ट्रॅक्टर बघा सरक तिकडे गेलाय. मग आता डम्पिंग सोडवले बघा ट्रॅक्टर. आता डिझेल आणले. इथं बसलेलो भैयान मी. भैया नुसतं डोळं आता झोपायचंच राहिलेलं. डोळं जागायला लागले. आवरा पाऊस यायला लागलाय रे भावानू. ते काशीगावला पाऊस इकडे येते बहुतेक. काशीगावात याला लागला बाया पंप जाम. बलवानचा नाद करते काय 550. जय बलवान. आला जाम आला जाम आला जाम. मार मार असं किरक कर. माझ्याकडे चल तिकडे उचल. उचल ना. मार जरा ट्रॅक्टरच्या पुढे केला नाही. तो खोला व्यवस्थित जरा मारतोय का जामाला. मार की मग मार. जामाला आता पिचकारी मारायला लागलाय. थांब थांब थांब. तेव्हा साईडला सुरू दे. पाला पाला नाही काय ते टाकला घ्या. जाम आहे. मार अजून तरी मार. खाली जाणार मोकळा होणार. आणली ओके भैया. भैया शेट साईड चला. आईच्या गावात येऊ दे येऊ दे. वाईच वाईच वाईच
पालाने थांबा थांबा पालाने पाला होय भाई हो घेताय जरा मरायला तर खुशी मिळणार होती खुशी कुठं गेली काय झालं काय कळलं कुठं झालं होतं नव असली चालते का दगड गोट ते येऊ तर सूरज क्वालिटी तो काढ कोयता आहे की जाऊ दे आता तुकडा अडकलेला काढलाय हात करते काय माझी पाय पडतो तुझ्या काय गे गावात जरा मागे मार पण हो हा तिकडे दगड आहेत जाईल काठी टाका बाया ती पण अरे ही काट पाहिजे की ऐ शिडी काढली पाहिजे ना शिडी मोडल दोरी बांधल्या ती दोरी बांधल्या खाली शिडी काढल्या दोरीनं वाढायला चाललाय बघा डम्पिंग थांब थांब बाया बाया हो 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 थांब थोडी जरा खाली गुन्हा टाकताय का मागे तिनं वय जोडा येईल का बाया नाही जवळ अंतर घेऊया दोरीचं जवळ अंतर घेऊया दोरीचं ओके दोरीचं अंतर कमी करूया काय मागे इथं येऊन दिसत बघा असा द्या असा असा सूरज मग तू नात करते काय मी म्हणत नात आहेत ना पुढं पुढे घे नाही इकडे जाणार खाली पुढे घे मार इकडे हा इकडे मार जरा मार इकडे तू थांबतो परत असं करायचं भैया आता पट्टीला बांधायचं पट्टीनं उचलायचं हो पिन पुढं आहे भैया पिन घेतलेली बाजीची राव आहे बाजीची ओके जाऊ दे बाबा जरा वर घे जरा पुढे घे जरा पुढे घे हा बस थांब जरा शिडी लावतो दगड देऊ काय बाय शिडीला खाली माग दगड लावा तो दगड लावा थांबा थांबा हो इथं लावा इथं मला का उशीर व्हायला लागला बघ मला ओके जाऊ दे देवा पुढे बाय भावा आईच्या गावात पाहुणी टाकाय पाहुणी
सर्किट नाना रायबा जाऊ दे की आता पोर आता वायदा लागली तुम्ही हे काय राहिलेलं नाही ना पाहिजे माता घ्यायला लागली काम केलंय मग मागे होती बाई आणि तिथं जाय सर्कल ट्रॅक्टर म्हणाव खाली हो इकडे सर्कलला काय राहणार डम्पिंग सारा ट्रॅक्टर सारा पुढे काढायचे ना आता ना पुढाय गावात गावात पुढाय काय करायचं काय या लागतंय गावात भरायला काय काय ठरवलेलं मी आज मस्तपैकी म्हटलं पोहणी टाकायची व्हिडिओ एडिट करायचा आणि झोपायचं आज म्हटलं दुपारी आणि 5-6 वाजता काळवाईचं दर्शन घ्यायला जायचं यात्रा आहे म्हणून तर आता वाजले 2:30 होय आणि गावात काढून ठेवलं बघा गावात वाळलं हसू येते रडू येत चला नाटक काय लागले चला तर आता निघालो आहे घरी वाजले 3 वैर भरलेल्या बघू शकताय पहिल्यांदा ह्यो कॅन भरून आणला पहिल्यांदा ह्यो बारका कॅन भरून आणला परत ह्यो मोठा कॅन भरून आणला गाडी फक्त गेली ती करत तसंच हे बेकार हा एवढं काय होय बारका ट्रॅक्टर आणा पाहिजे बारका डब्बी करून घ्या पाहिजे बारका आणायला बंदी करत आहे चौक बांधून नाचतो बेकार लय बेकार आता व्हिडिओ जरा समजून घ्या असाच येईल कारण नंदी काय एवढं दाखवत आलं ना आपल्याला त्याला हाही तर शेअर करा म्हणजे काय प्रॉब्लेम झाला आहे ते म्हणून तुमच्याबरोबर शेअर करूया जाईल करायला अजून काळवायला जायचं दर्शनाला आज यात्रा काळवायची चल शेठ आज पुरा नाद झाला बघा आमचा बरोबर बा शेठ नाद करते काय एक जण म्हटला इथनं पुढे म्हणणारच नाही आता मी नाद करते काही यायला लागतंय मला माझ मला म्हणते आता तुम्ही पण माना नाही नाद करते काय आता बेकार हाल होते मला नाद नाही करायचा तर आत्ता आलो बघा वाजले किती 2:15 आता घरात जसं रांगोळ वगैरे 4 परत आणि असं सकाळी आपण हे केलं ना नाही आत्ता 3 वाजली 3:15 नाद करते काय बाई शेट मग ते लागलं चावरून जाऊया ए बापरे काय करायचं रे खाली ठेवलेलं नाही असं नाही ठेवलेलं त्यासून ठेवलेलं हा तरी म्हटलं कसा बघतो काय झालं ठेवतो बाबा खाद्यात तोंड कसं आहे मोठं मला अरे ते हे बघून आल्यापासून मोठं लक्ष बघून आल्यापासून तोंडावलं द्या मोठं तोंड लांबड तीच कसं आहे राजेशाही काम निवांत खाऊन पिऊन गाच मध्ये बसले